नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राशी भविष्य. जानेवारीमध्ये सर्व राशींचे राशी भविष्य काय असणार आहे. तर मी व्हिडिओमध्येच तुम्हाला सगळ्या राशींचं सविस्तर माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली रास आहे मेष. तर मेष राशीसाठी जानेवारी महिना कसा आहे. तर जानेवारी महिन्यामध्ये भाग्यकारक घटना घडतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. भावंडाची जबाबदारी घ्याल, म्हणजे तुमच्या बहीण भावांची जबाबदारी तुमच्यावर येईल. विवाह जुळणार, म्हणजे मेष राशीच्या मित्रांनो, तुमचे जर विवाह जुळत नसेल तर या जानेवारी महिन्यात तुमचे विवाह जुळून येण्याचे योग आहेत. उत्तरार्धात काम यशस्वी होतील. पाठपुरावा कराल, तुमचे अधिकार वाढतील. तसेच धंद्यात चढ उतार जाणवतील. म्हणजे तुमचा जर व्यवसाय असेल, नोकरी असेल तर त्यामध्ये तुम्हाला चढ उतार थोडे जाणवतील. तर मेष राशीसाठी चंद्रबल म्हणून नंबर असणार आहे 3, 4, 23, 26, 27, 30 आणि 31 हे दिवस. या म्हणजे या तारखेला तुमचे शुभ तुमच्यासाठी असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर काही कामे करायची असेल तर या शुभ तारखेला करू शकता. दुसरी रास आहे वृषभ. तर वृषभ राशीसाठी जानेवारी महिना हा कसा असणार आहे. तर जानेवारी महिन्यात वृषभ राशीला विपरीत घटनेतून लाभ होईल. मंदी जाणवेल. तुमच्या व्यवसायात असू द्या, आर्थिक स्थितीत असू द्या किंवा तुमच्या घरात असू द्या, तुम्हाला मंदी जाणवेल. उत्तरार्धात धार्मिक स्थळांना भेट द्याल, म्हणजे तुम्ही एखाद्या देवदर्शनासाठी जाण्याचा योग आहे. तुम्हाला जर देवदर्शनासाठी जायचं असेल तर त्यासाठी तुमचा जानेवारी महिन्यात तुम्ही जाल आणि उत्कर्ष होईल, म्हणजे तुमची प्रगती होईल. विवाह जुळतील. आणि जर वृषभ राशीच्या मित्रांना काम मिळत नसेल तर जानेवारी महिन्यात त्यांना काम नक्कीच मिळणार आहे आणि या कामामुळे त्यांच्या आर्थिक प्राप्ती वाढणार आहे. आणि वृद्धांसाठी कुपथ्य टाळा. तसेच जर कोण निवडणुकीला उभं राहिलं असेल तर ते निवडून जिंकणार. जानेवारी महिन्यामध्ये वृषभ राशीच्या मित्रांसाठी हे राशी भविष्य असणार आहे. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, तुमच्यासाठी योग्य आणि शुभ तारीख असणार आहेत 1, 2, 5, 6, 23, 24, 25, 28 आणि 29. तर पुढील रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीसाठी जानेवारी महिना कसा असणार आहे. तर भावनिक दडपण राहील. अहंकार सोडा. धंद्यात मोठ्या उलाढाली होतील. प्रवास घडेल. भावंडाशी वाद टाळा. उत्तरार्धात धंद्यात मंदी जाणवेल. अडचणीच्या वेळी कर्माच्या भाग्याची साथ लाभेल. तर मिथुन राशीसाठी शुभ तारीख असणार आहे 2, 3, 7, 8, 24, 26, 27, 30 आणि 31. या तारखेला मिथुन राशीच्या मित्रांनो तुम्ही शुभ कार्य करू शकता. कर्क. पुढील रास आहे कर्क. तर कर्क राशीसाठी जानेवारी महिना यश कधी सहज तर कधी प्रयत्नाने मिळेल. पण स्पर्धकांचा अंदाज घ्या. परदेशात जाण्याची संधी मिळेल. उत्तरार्धात भावनांवर नियंत्रण ठेवा. प्रतिष्ठा सांभाळा. कायदा पाळा आणि कौटुंबिक समस्या वाढतील. तसेच मोठी गुंतवणूक करू नका. आणि कर्क राशीच्या मित्रांसाठी शुभ तारीख असणार आहे 1, 2, 5, 6, 26, 27, 28 आणि 29. तर पुढील रास आहे सिंह. सिंह राशीच्या मित्रांसाठी जानेवारी महिन्यात सर्व प्रकारचे लाभ होणार आहेत. विवाह जुळणार आहेत. कला क्रीडा क्षेत्रात जर तुम्ही असाल तर त्यात तुमचे नशीब चमकणार आहे. तसेच संघर्ष वाढेल. उत्तरार्धात यशाची खात्री राहील. भावंडांना समजून घ्याल आणि भावनिक दडपण राहील. जर सिंह राशीचे मित्र धंदा करत असेल तर धंद्यातील बदल सिंह राशीच्या मित्रांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. तर सिंह राशीसाठी शुभ तारीख असणार आहे 1, 4, 8
23, 25, 28 आणि 30. तर पुढील रास आहे कन्या. तर कन्या राशीसाठी जानेवारी महिना जोडीदाराची कामात मदत होईल, पोटाच्या तक्रारी वाढतील, तसेच यशासाठी आग्रही राहील. वृद्धांची काळजी घ्या. उत्तरार्धात संततीचा खर्च वाढेल. शिक्षणापेक्षा इतर धंद्याकडे जास्त लक्ष राहील आणि तुम्ही तुमचा जानेवारी महिन्यात कन्या राशीच्या मित्रांनो क्रोध आवरा, नाहीतर तुमच्यासोबत खूप भयानक घटना घडतील. म्हणून तुमच्या क्रोधावर लक्ष केंद्रित करा. तर कन्या राशीसाठी शुभ तारीख असणार आहे 3, 4, 5, 6, 22, 23, 24, 30 आणि 31. पुढील रास आहे तूळ. तर तूळ राशीच्या मित्रांनो आपले भविष्य जानेवारी महिन्यामध्ये कामात यश मिळणार आहे. आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराल, स्वतःला सिद्ध कराल. तसेच तूळ राशीच्या मित्रांचे नावलौकिक वाढणार आहे. उत्तरार्धात तब्येत व गृहसौख्य मिळणार आहे. तसेच त्या विवाह जुळणार आहेत आणि लांब लांबचा प्रवास तसेच परदेशात प्रवास करण्याच्या योग जुळून येईल. तसेच तुम्ही जर प्रॉपर्टीची कामे तुमची असतील तर ती पूर्ण होणार आहेत. तर तूळ राशीच्या मित्रांनो तुमच्यासाठी शुभ तारीख असणार आहे 5, 7, 23, 24, 25, 26 आणि 27. या शुभ तारखेला तुम्ही शुभ कामाला सुरुवात करू शकता. पुढील रास आहे वृश्चिक. तर वृश्चिक राशीच्या मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा विषय पुढे येईल. नेत्रविकार, दातदुखी जाणवेल. उत्तरार्धात कामात यश मिळेल. धंद्याकडे दुर्लक्ष करू नका आणि तब्येतीला सांभाळा. ताण वाढेल आणि वृश्चिक राशीसाठी शुभ तारीख असणार आहे 1, 2, 7, 8, 26, 27, 28 आणि 29. तर पुढील राशी आहे धनु. तर धनु राशीच्या मित्रांनो जानेवारी महिन्यात सतत मनात राग येईल. बोलण्याने माणसं दुखावतील. भाग्यकारक अनुभव येईल. पुरस्कार मिळतील. विवाह जुळून येतील. कर्माला भाग्याची साथ मिळेल आणि कुटुंबाच्या समस्या जाणवतील. तर धनुराशीच्या मित्रांसाठी शुभ तारीख असणार आहे 1, 2, 3, 4, 23, 28, 29, 30 आणि 31. तर पुढील रास आहे मकर. तर मकर राशीच्या मित्रांसाठी जानेवारी महिना सरकारी संकट संभवतील. आवश्यक खर्च वाढेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतील. उत्तरार्धात राग आवरा, पित्त होईल आणि भाग्यकारी अनुभव येईल. विसरभोळेपणा जाणवेल. नियोजन चांगले राहील. तर मकर राशीसाठी जानेवारी महिन्यातील शुभ तारीख असणार आहे 3, 4, 5, 6, 23, 24, 25, 30 आणि 31. पुढील रास आहे कुंभ. तर कुंभ राशीच्या मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये विपरीत घटनेतून लाभ होईल. मोठा खर्च निघतील. मोठे व्यवहार करू नका. टोकाचा निर्णय अजिबात घेऊ नका आणि भावनिक दडपण वाढवा. पूर्वाधार चांगले आर्थिक लाभ होतील. विवाह जुळतील आणि यश मिळेल. तर कुंभ राशीच्या मित्रांसाठी शुभ तारीख असणार आहे 5, 6, 7, 8, 21, 22, 26 आणि 27. तर मीन राशीसाठी जानेवारी महिन्यामध्ये यश, प्रगती, कामाचा मोबदला मिळवून देऊन पुरस्कारसुद्धा मिळणार आहे. आर्थिक प्राप्ती होईल, पण विलंब, त्रास अनुभवाल. तेवढा संघर्ष करावा लागेल. नातेवाईकांचे सहकार्य गृहीत धरू नका. संवेदनशील बना. आणि मीन राशीसाठी शुभ तारीख असणार आहे 1, 2, 8, 14, 25, 28 आणि 29. तर हे आहे जानेवारी महिन्यातील सर्व राशीचे राशी भविष्य. तर मित्रांनो व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.